मित्रांनो, आजची फिश फ्राय आपण हिरव्या मसाल्यामध्ये करतो. एक मजेदार अशी ग्रेव्ही बनवतो आणि जी खूप मजा येणार आहे. सुरुवातीला हिरवं वाटण तयार करायचे, ज्यामध्ये लसूण, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता, थोडासा पुदिना, त्याच्यानंतर हिरवी मिरची, थोडेसे जिरे टाकून याच्यामध्ये चाट मसाला, लेमन ज्यूस टाकून मस्त पाणी ॲड करून ही फाईन पेस्ट तयार करून घ्यायचे. त्यानंतर आपली जी कुठली फिश असेल तुम्ही फ्रायसाठी यूज करता, मी इथे पॉपलेट घेतला आहे. जी कुठली फिश असेल त्याला मस्त अप्लाय करा, मस्त मसाज करा त्या फिशसोबत आणि तो पूर्ण फ्लेवर त्या मसाल्याचे येऊ दे त्याच्यामध्ये. फिशला अप्लाय करत असताना थोडंसं लेमन ज्यूस पण टाका, मजेदार अशी चव येईल. मीठही लावलं तर अजून भारी वाटेल. मित्रांनो, इथे तुम्ही कोकमी यूज करू शकता, तुमच्यावरती आहे. त्यानंतर तवा किंवा पॅनवरती मस्त ॲड करा ऑइल, त्याच्यावरती लसूण टाका, ठेचून घेतलं, थोडेसे टाका खडे मसाले, ज्याच्याने तेलाला मस्त फ्लेवर येईल. त्यानंतर आपली फिश नॉर्मली जसं आपण फ्राय करतो तशी फ्राय करून घ्या. मी याच्यावरती रवा वगैरे काही ॲड नाही केलं, डायरेक्ट फ्राय करतो आहे. फ्राय करून घ्या मित्रांनो. मस्त असं फ्लेवर जेव्हा फ्राय कराल तेव्हाच तुम्हाला समजेल की काहीतरी क्रेझी आज आपण बनवतो आहे. त्यानंतर ही फिश थोडी साईडला काढून घ्या. त्याच तेलामध्ये आपल्याला ॲड करायचे काही मसाले, जे आपले आगरीगुडी मसाले, हळद आहे, धणे पावडर आहे, ती ॲड केली. त्याच्यामध्ये तो हिरवा मसाला जो राहिला असेल तो ॲड करा. मस्त अशी ग्रेव्ही तयार करून घ्या आणि ती ग्रेव्ही आपल्या फिशवरती वरतून टाका. थोडंसं लेमन ज्यूस परत टाका आणि मित्रांनो, तुम्ही चखना म्हणून सर्व करा किंवा तुम्ही भाकरीसोबत खा किंवा भातासोबत खा. इतकी मजा येणार तुम्हाला खाताना मित्रांनो. लिटरली तुम्ही बोला की काहीतरी क्रेझी केलं आज.